बघू शकतात एक 15-1 मिनिटामध्ये अगदी छान चविष्ट खीर तयार झालेली आहे। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण गव्हाची खीर कशी बनवतात ते बघूया। त्याच्यासाठी मी अर्धा वाटी गव्हाचा रवा घेतलेला आहे। दुकानातून विकत आणलेला होता गव्हाचा रवा मी। तर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे तुम्ही। आणि आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य तूप घेतलेलं आहे थोडं, त्याच्यानंतर गूळ आहे, वेलची पावडर आहे, 2 वेलचीची पावडर करून घेतलेली आहे, त्याच्यानंतर बदाम घेतलेले आहेत, आता आपण सगळ्यात अगोदर कुकर गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर मी। आणि त्याच्यात तूप टाकून घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आपण आता बदाम टाकून घेणार आहे। तूप थोडं गरम झालं की ड्राय फ्रूट्स आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो। काजू, बदाम, मी फक्त बदामच घेतलेले आहेत। काजू, बदाम, किसमिस आणि याच्यात बऱ्याच वेळेस सुकं खोबरंही टाकलं जातं। छान लागतात चवीला सुकं खोबरं असल्यावर पण। बराच वेळेला आपण काय करतो ना, घरी गहू धुवून किंवा मग 15-20 मिनिटं त्यांना बांधून ठेवणं, ह्या प्रोसेसला खूप वेळ लागतो। म्हणून मी काय करते ना, गव्हाचा रवा मिळतो दुकानातून, तो घेऊन येते आणि त्याचीच खीर बनवते। छान होते ती पण। झालेले आहेत बदाम, तळून झालेले आहेत, काढून घेऊया आपण हे। आणि त्याच्यात आता जो रवा आपण धुवून घेतला आहे गव्हाचा, तो टाकूया आणि एक 2-3 मिनिटं तुपामध्ये परतवून घेणार आहे मी रवा। झालेला आहे आता परतवून। आता आपण याच्यात पाणी टाकून घेणार आहे। अर्धी वाटी रवा घेतलेला होता मी, त्याच्यासाठी मी 2 वाटी पाणी टाकून घेते। आणि मिक्स करूया। आणि आता झाकण लावून एक 2-3 शिट्ट्या करून घेणार आहे याच्या मी। नैवेद्याला वगैरे पण म्हणजे आपण नागपंचमीला नैवेद्य करतो, तर बऱ्याच वेळेस आमच्याकडे हीच खीर केली जाते नागपंचमीला। झालेल्या शिट्ट्या मी गॅस बंद केलेला आहे 2 शिट्ट्या झाल्यानंतर। आणि आता कुकरची वाफही निघाली पूर्ण, तर बघूया आपण। गव्हाचा रवा शिजला आहे की नाही। झालेला आहे। आता पुन्हा गॅस चालू करूया। आणि याच्यामध्ये आपण आता वेलची पावडर टाकून घेणार आहे। 2-3 वेलचीची पूड करून घेतली, ती टाकलेली मी। आणि आता लगेचच आपण याच्यात गूळही टाकून घेणार आहे। गूळ किंवा मग साखरही तुम्ही वापरू शकता। अर्धी वाटी रवा घेतलेला होता मी गव्हाचा, त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ पण घेतलेला आहे मी। गूळ याच्यामध्ये विरघळल्यानंतर एक 5 मिनिटं असून शिजवून घेणार आहे आपण। आता शिट्टी वगैरे काही करण्याची गरज नाही आहे।
बघू शकतात कशी झालेली खीर ते। आता याच्यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ टाकणार आहे। तुम्हाला गोड पदार्थात मीठ आवडत असेल तर टाकू शकतात, नाही टाकले तरी काही हरकत नाही। आता आपण याच्यात जे बदाम तुपामध्ये परतवलेले होते ते टाकून घेणार आहे। झालेली आता मी गॅस बंद करते आणि खिरीमध्ये दूध टाकण्याच्या अगोदर ना जितकं आपल्याला खीर खायची एका वेळेस त्या तितकंच दूध टाकायचं। बाकीची खीर म्हणजे एकदम सगळ्या खिरीमध्ये नाही टाकायचं। मला आता जेवढी खीर खायची आहे तेवढं याच्यातच मी दूध टाकणार आहे। काढून ठेवलेली थोडी। आणि आता ह्या बाकीच्या खिरीमध्ये आपण दूध टाकूया। आपल्याला ज्या प्रमाणात पातळ पाहिजे खीर तितकं दूध टाकायचं। दूध टाकल्यानंतर एक 2-3 मिनिटं मी पुन्हा उकळवून घेणार आहे। या पद्धतीने केली ना पटकन तयार होते खीर। 15-1 मिनिटात तयार होऊन जाते। झालेली आता गॅस बंद केला आहे मी। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय।